आपण आता गवळाने आणि आंबेबौला या शिवावर आपण इथे आहोत आणि इथून जातोय रिंग रोड. या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहे त्याच्यामध्ये आणि इथे कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही. आणि ही रिंग रोडसाठी जमीन जी संपादित होते ती कायदा 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार होते. आणि भूसंपादन कायदा तोच सांगतोय की शेतकऱ्याची परवानगी घ्या, आधी शेतकऱ्याकडे या, सामाजिक सुनावणी घ्या, त्याचा काय परिणाम त्या परिसरावर होतोय, त्या शेतकऱ्यांवर होतोय त्याची अजून तुम्ही पाहणी करा, नंतर त्यांच्याबरोबर त्याचं मूल्य निर्धारित करा आणि नंतर त्या जमिनी संपादित करा. परंतु इथं भूसंपादन कायदा 2013च्या सगळे नियम गुंडाळून आणि सरकार म्हणजे मी म्हणेल तसं हुकुमशाही, लोकशाही काय म्हणते, शेतकऱ्याकडे या, ज्याची जमीन संपादित करायची आहे त्याला समजावून सांगा की याने तुझा काय फायदा होईल, काय नुकसान होईल आणि तुला किती आम्ही मूल्य देतो. परंतु इथे हुकुमशाही पद्धतीने शेतकऱ्याच्या मानगुटीवर पाय देऊन आम्ही म्हणू तसंच असं हे काम या नाशिक जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे. आणि मग माझ्या या सरकारला अजून एक म्हणणं आहे, अरे तुम्ही हे जे कुंभमेळ्याला 32,000 कोटी रुपये आले हे कशासाठी आले? मग फक्त गल्ली ते दिल्ली टक्केवारीच्या नावाखाली तुम्हाला वाटून घ्यायला आले का? मग हे शेतकऱ्यासाठी नाही आले का? आणि आमचा विरोध विकासाला नाहीये, परंतु जर आमच्या थडग्यांवर तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील अशा विकासाला माझ्या शेतकऱ्याचा विरोध आहे. आता त्यांनी इथं काम करायला आलेल्या ठेकेदारांच्या गाड्या अडवल्या. का अडवल्या? म्हणजे तुम्ही अंत बघता का? आणि मग तुम्ही लगेच पोलीस प्रशासन आमचे बांधव आमच्या विरोधात उभे करायचे. मग आम्हाला शेतकऱ्याला खेदाने म्हणावं लागतं सरकार आमचे डरती आहे. अरे पण हे करायची वेळ या शेतकऱ्यावर काय येते? बळीराजाचं सरकार म्हणतो ना आपण, शेतकरी 70% म्हणे. अरे कुठे मग तो शेतकऱ्याचं राज्य? ओ माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही महाराष्ट्रभर शिवाजी राजांना पुष्प वाहताना तुम्ही फोटो लावले, देवा भाऊ देवा भाऊ. अरे मग कुठे तुम्ही शिवरायांचं गुण? तुम्ही एका मुलाखतीमध्ये सांगितलं मी छत्रपती शिवाजी राजांच्या विचारानं राज्यकारभार पाहतो. मग कुठे ते शिवरायांचे विचार? माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला धक्का लावाल तर खबरदार असं बोलणारे शिवरायांचे विचार कुठे? आणि मग तुम्ही या शेतकऱ्यांच्या घरांवर जमिनींवर तुम्ही बुलडोजर घालायला लागले. एकदम निषेध. दादा आता तुमच्या प्रमुख मागण्या काय? विनोद भाऊ, बरं झालं तुम्ही आलात. या शेतकऱ्यांवर इतकी वाईट वेळ आलेली आहे. मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल की एका पवन दत्ताने सकाळी 6:30 वाजता जाऊन शेतकऱ्यांच्या घरात घुसून महिलांवर विनयभंगाचा सुद्धा प्रकार केलेला आहे. तशीच परिस्थिती आज झालेली आहे. या शेतकऱ्यांकडून गोड बोलून यांना रेटचं आमिष दाखवलं, सगळं केलं, मोजणी करून घेतली, आज सगळं करून घेतलं. आणि आज म्हणजे भूमाफिया तरी बरे असं रात्रीच्या अंधारात येऊन यांनी इथली माती काढली. आणि तर काय तर म्हणे त्या जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला या सगळ्या शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा वर्क ऑर्डर कुठे आहे, आमचा मोबदला मिळाला नाही, तुम्ही कसं काय काम चालू केलं, तर त्यांच्याकडे काहीच मिळालं नाही. म्हणून या गाड्यांच्या चाव्या त्यांनी घेतल्या. आता तुम्ही मला एक सांगा, जर शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही, त्यांचा रेट फायनल झाला नाही, तर तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीत येऊन तुम्ही कसं काय माती काढू शकता किंवा कसं काय काम चालू करू शकता? म्हणजे सरकारच बेकायदेशीर काम करतंय ना. मग हे बेकायदेशीर काम ह्या शासनाला किंवा इथल्या जिल्हा प्रशासनाला किंवा राज्य सरकारला हे मान्य आहे का? मग यांच्याविरुद्ध तक्रार पोलीस घेत नाही. जर यांना यांचा मोबदला मिळाला नाही, यांच्या शेतीचा जर यांना मोबदला मिळाला नाही, ताब्यात घेतली नाही, कुठलं अवॉर्ड निघालं नाही आणि बळजबरीने येऊन भूमाफियांनी माती काढून म्हणे असं करायचं, हे कसं चालेल? मग जर जेव्हा हे पोलीस स्टेशनला गेले तर त्यांनी तक्रार घ्यायला पाहिजे ना, पण ते तक्रारही घेत नाही. तर मुळात हा सगळा बेकायदेशीर प्रकार कुंभमेळा कुंभमेळा कुंभमेळा. अरे कसला कुंभमेळा? काय कुंभमेळा? तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना तुम्ही उद्ध्वस्त करू राहिले. हा कुंभमेळा? आणि आत्तापर्यंत काय कुंभमेळे झाले नाहीत का? असे अनेक कुंभमेळे होऊन गेले, त्यावेळेला कोणत्याही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं नाही. आता मुळात मुद्दा असा आहे की आता शेतकऱ्यांना 3.5ची तहसीलदार साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि ते त्यांच्याशी चर्चा करत आहे. या चर्चेतून हे जे काय फलित होईल, जर शेतकऱ्यांना त्यांचा भाव कळाला नाही किंवा त्यांना काय कसं मोबदला किंवा याची जर काही पूर्ण इत्तेभूत माहिती मिळाली नाही, तर इथले संपूर्ण शेतकरी हे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि तीव्र आंदोलन करणार आहे. आणि आम्ही सगळं नाशिक जिल्ह्यातील जेवढे शेतकरी आहे आम्ही सगळे एकत्र होऊन या शेतकऱ्यांच्या पाठीशी नक्कीच. रिंग रोड बाधित जे काही शेतकरी आहे ते सगळे शेतकरी आता संघटित होत आहे आणि कारण आहे तसंच आहे ना. मला सांगा, भूसंपादन कायदा 2013 नुसार या रिंग रोडसाठी जागा घेतल्या जाणारे भूसंपादन होणारे, मग तो कायदाच तुम्हाला सांगतोय की शेतकऱ्याची लेखी परवानगी असली पाहिजे. शेतकऱ्याकडे आधी जा आणि तिथं एक सार्वजनिक सुनावणी घ्या आणि शेतकऱ्याला सांगा ना तुझं इथं काय नुकसान होतंय,
तुझ्या मूल्य किती ठरलं तुझ्या जमिनीचं, तुझ्या जमिनीमध्ये झाडं किती आहे, घर आहे का, त्याचं मूल्य केलं का, हे सगळं ठरवा ना तुम्ही आणि मग नंतरच तुम्ही या. परंतु आता तुम्ही एक गोंडस नाव देता सरकारी काम आणि मग शेतकऱ्यांना मध्ये आडवा आला का म्हणायचं सरकारी कामात अडथळा. अरे ज्या कायदे तुमच्या संरक्षणासाठी काढले त्याचं ढाल म्हणून ते तुम्ही तलवार म्हणून उपसू राहिले आणि कोणावर, शेतकऱ्यावर. अरे हा शेतकरी, अरे ह्याच शेतकऱ्यांना तुम्हाला मतदान दिलं ना, ह्याच शेतकऱ्यांना तुम्हाला तिथं बसवलंय. अरे या देशामध्ये 70% शेतकरी आहे, म्हणजे 70% मतदार हे शेतकऱ्याचे आहे. आणि का मला एक कळत नाही शेतकरी संघटित का होत नाही. हा शेतकऱ्यापुढे प्रश्नच अगोदर त्याचे स्वतःचेच प्रश्न भरपूर आहे. त्याचा शेतीमालाला भाव नाही, उदरनिर्वाह शेती पिकाचं चाललाय. नाही ना, पण मग आपण तरी आपण आपल्या विचाराच्या विरुद्ध सरकार का निवडून देतो. मुळात शेतकऱ्याचं असं आहे की आजचं खायचं त्याला पडलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रशासनाशी लढत. आता कसं आहे माहिती आहे का भाऊ, हा हे जे बिल्डर आहे, आता तुम्ही हा जो रोड काढलेला आहे याच्या आजूबाजूला सगळे सगळं बिल्डरांच्या जागा आहे. आता बिल्डर कसं आहे, एसी मध्ये बसतो, हा एसी मध्ये बसून सॅटेलाइट वर सगळं बघतो आणि प्रशासनाला आदेश करतो, प्रशासन त्याप्रमाणे काम करतं. आता शेतकरी किती लढेल, एक शेतकरी वावरात नांगर हाकेल की यांच्याशी लढेल. आणि हे किंवा हेच काही बिल्डर म्हणजे आता अशोक खरातनी सुद्धा ह्या रिंग रोडला लागून जागा घेतलेली आहे. जागा घेतली म्हणजे बरं हा रोड रिंग रोड नेमका कुठून जाणार आहे अशोक खरातला कुणी सांगितलं, याच नालायक अधिकाऱ्यांनी सांगितलं ना. हा म्हणजे आणि तुमच्याच जमिनी, तुमच्याच नातेवाईकाच्या जमिनी, बरोबर त्या जमिनी तुमच्या रस्त्याच्याच नेमक्या मेरायला येतात. माझ्या शेतकऱ्याच्याच घरावरून तुमचा बुलडोजर जातो. अरे मला लाजा वाटू द्या ना. तुम्ही नक्की हे सरकार हे लोकशाही सरकार आहे का, सांगा ना, हे शेतकऱ्याचं सरकार आहे का. भाऊ मुळात आता समजा ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, मग आता कुठे गेले. नाही हे सगळे त्यांच्याच इशाऱ्यावर काम घराची जर करतात. जमीन ह्या रोडला आहे तर मग आता कुठं आहे घातली त्यांनी. बरोबर आहे. मग त्या रिंग रोडला का नाही, मग जर खराच्या फायद्यासाठी हा रिंग रोड जिथून नियोजित केला होता मग तो तिथून बाजूने का नाही गेला, मग त्याची दिशा का नाही बदलवली. म्हणजे तुम्ही हे सगळे मिळून एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. म्हणजे आणि याच्यात दोष असा आहे भाऊ, काय होतं आपण जे पुढारी निवडून देतो, बाबा तुम्हाला मी का ओरडतोय का शेतकरी का संघटित होत नाही. जे पुढारी आपण निवडून देतो ना ते कशासाठी निवडून देतो, नाही ते कशासाठी निवडून देतो आपण, त्यासाठी नाही तिथं जाऊन अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायला. पण होतं काय माहिती का, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो, आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानंच माणुसकी सस्ती केली म्हणे, सावध व्हा रे गावा बाजरीचा दाण्यांनो, बुजगावण्यात पाखरांची दोस्ती केली म्हणे. बस आपण बुजगावणं का उभं करतो, बुजगावणं आपण शेतात का रोवतो, आपलं धान सुरक्षित राहावा. पण त्या बुजगावण्यानं पाखरांनी दोस्ती केल्यावर काय होईल. तसं आपण जे पुढारी आहे नालायक निवडून पाठवून तिथं या आमदार खासदार एकासाठी त्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायला. अरे यांनी टक्केवाऱ्या वाटून घेतल्या, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, गल्ली ते दिली नुसत्या टक्केवाऱ्या, त्यांना त्याचा हिस्सा काढून घ्यायचा, यांना त्याचा हिस्सा काढून घ्यायचा आणि सरळ भ्रष्टाचार चालू अजून आहे. एक सांगतो, ज्या जे पुढारी आपल्या शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यात मदत करणार नाही, हा त्यांच्या ज्या वेळेला ते पुढे उभे राहतील हा. ना, त्यांच्या मतदारसंघात आम्ही ना सगळे शेतकरी जमा करून आणि आम्ही ते पजरून यांना मत देऊ नका आम्ही आज त्यांचा प्रचार. हा नक्कीच नक्कीच याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता हे बघा आपण म्हणतो तरुणांनो राजकारणापासून आपण दूर राहा. नाही, राजकारणच सगळं ठरवतं. अरे एक IPS अधिकाऱ्याची माझी चर्चा झाली, मी त्यांना म्हटलं IPS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं एका दिवसात भ्रष्टाचार मुक्त होईल आपला देश, 2 सुद्धा लागणार नाही. ते म्हणे दादा तुमचं म्हणणं सगळं खरं आहे, पण तुम्ही जे येडे गाबा तिथं निवडून पाठविते हे कायदे बनवित्या आणि आम्हाला फॉलो करायला येत्या. आता हे नियम कोणा बनवले, या गबाळांना तिथं लोकसभेत विधानसभेत राज्यसभेत बसून आणि हे फॉलो करायला येते IPS IAS अधिकाऱ्यांना. मग काय करणार आपण, ते यांनाच त्यांची कटपुतली बनवून टाकतो ना. आणि जो अधिकारी ऐकत नाही त्याच्या लगे बदली. म्हणजे हे काय होतंय, काही अधिकारी चांगले पण ते सिस्टमचा शिकार होते. पण ही सिस्टम बंद झाली पाहिजे. आमदारला किती पगार आहे माहिती आहे तुम्हाला, 3 लाख रुपये पगार आहे महिन्याला, 3 लाख रुपये. त्याच्या ड्रायव्हरला पगार 30,000 रुपये वेगळा, PA ला 30,000 वेगळे, परत त्याचं मोबाईलचं बिल, त्याला ज्या मिळणाऱ्या सुखसुविधा आहे पेट्रोल डिझेल, आणि तरी त्याचं या 3 लाखात समाधान नाही. त्याला कामात 20% पाहिजे. म्हणजे 500 कोटीचे कामं झाले का 200 कोटी याच्या घरी. अरे लाजा वाटू द्या. हा आम्ही तुमच्या विकासासाठी तुम्हाला निवडून देतो का या जनतेच्या विकासासाठी. भाऊ मुद्दा एक आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टरची डेअरिंग केव्हा झाली इथे यायची, नाही बरोबर आहे तेव्हा त्याला, पुढाऱ्याला त्याचं पोचलं तेव्हाच तो इथं आला. बरोबर. आणि पुढारी इथं येणार नाही, आता इथं एवढं नाही पुढारी तुमच्या मदतीला येणार नाही. आमदारांच्या आम्ही गेलो होतो, त्यांनी सांगितलं मी काहीच करू शकत नाही. नाही त्यांना त्यांचा हिस्सा मिळालेला आहे, टक्केवारी आहे. बघा काय होतंय आता, आम्ही शेतकऱ्यांना घेऊन कोर्टात जाऊ म्हणे. ऐका ना, आसोली स्टेशनला 4 कोटीचा रस्ता आहे, पूल आहे, गेल्या 6-7 वर्षापासून चालू आहे. पण तिथे एकही पुढारी जाऊन आवाज उठवित नाही. कारण ठेकेदाराला ते काही बोलूच शकत नाही, कारण त्याच्याकडून पाकिट याला आलेलं आहे.
मग आपल्याला हा जोपर्यंत हे टक्केवारीचा खेळ संपत नाही ना तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. म्हणून निष्कलंक आणि तुम्ही मला एक म्हणायचे शेतकऱ्याचे पोर उभे राहा ना. शेतकऱ्याचा बांधव ज्या दिवशी पुढारी तयार होईल त्या दिवशी शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. भाऊ तुम्ही ह्या 32,000 कोटी जे आलेले आहेत याचं पूर्ण कमिशन वाटलं गेलेलं आहे. 100%. तुम्ही क्लिप ऐकली असेल, नाही मी स्वतः तुम्हाला सांगितलं ना कुंभमेळा मंत्री त्याची क्लिप ऐकली असेल की हे सगळं काम गेलेलं आहे, सगळं गेलेलं आहे. सगळं गुजरातच्या कंपन्या आहे, आंध्रा वगैरे बाहेरच्या सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले, स्थानिक कोणालाही कॉन्ट्रॅक्ट दिले नाही. कारण बघा मी जर तुमचं काम केलं ना साहेबराव भाऊ, तुमचं काम केलं ना मला तुमच्याकडे पैसे नाही मागता येणार. मग मी एखाद्या अनोळखी माणसाचं काम केलं का त्याच्याकडून हक्कानं माझी टक्केवारी घेता येते असं. मग त्यामुळे टक्केवारी नको, तू नाराजी व्हाल नको, त्यामुळे इकडे मरा तुम्ही. भाऊ माझी हात जोडून विनंती आहे, या शेतकऱ्यांच्या सगळ्या पाठीमागे तुम्ही पण राहा. नाही, 100%. नाशिक जिल्ह्यातील सगळे शेतकरी एकत्र करून यांनी आज यांच्यावर बेकायदेशीर घाला म्हणजे आमच्या जमिनीचे रेट लक्षात आले तुमच्या कशा? नाही जमिनीचं एक आहे बघा, तुम्ही काय केलंय रेडी नेकनरचा एक रेट रेकनरचा आणि एक तुम्ही इकडच्या खरेदी खतं तपासले. तुमचं असं म्हणणं आहे या कायद्यामध्ये का तुम्ही 10 खरेदी खत किंवा 100 खरेदी खत तपासाल, त्याच्यात जे हायेस्ट राहील ते तुम्ही आम्हाला रेट देणार, त्याच्या 5 पट तुम्ही आम्हाला पैसे देणार. परंतु इकडे जेवढे खरेदी खतं झाले हे सगळे फक्त गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन कागदावर दाखवायचं आणि बाकीचे पैसे ब्लॅकनी म्हणजे 2-2 कोटी रुपयाला व्यवहार झाले आणि दाखवले 7 लाख 10 लाख 15 लाख आणि मग तुम्ही त्याच्या आम्हाला 5 पट जरी दिलं, अजून 10 पट जरी दिलं तरी आमचे काही 2 कोटी तुमचे काही अचीव होत नाही. म्हणून माझं म्हणणं सरकार नाही तर जमीन घ्यायला विकत घ्यायला गपचीच गुप्तहेर पाठवा तुमचे आणि मग तुम्हाला जी किंमत भेटेल ना ती किंमत आम्हाला द्या आणि त्याच्या 5 पट आम्हाला किंमत पाहिजे. कारण आज आम्ही इथं आमच्या शेतीवर आमची उपजीविका आहे, तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करताय. मग आम्ही जायचं कुठं? आणि सरकारी काम अरे ते कोणासाठी आहे? हे आमच्याचसाठी आहे ना. हा साधू सम्राटांना सुद्धा असं वाटणार नाही हा अन्नदाता जगाचा पोशिंदा उपाशी मारावा म्हणून. अरे संत तुकाराम म्हणे कुंभडे झाकुन्या करती पेरणी कुणब्याची वाणी लवला आहे. म्हणजे हा शेतकरी आहे ना, हा कुणबी घरात जर मेलं कुणी मड झाकून ठेवतो आणि पेरणी करतो. कारण जमीन वापावरची जर गेली ना तर परत वर्षभर हे तुम्ही तरफडून मारशाल, अन्न निर्माण होणार नाही. म्हणून हा एवढं हे करतो रे आणि याला तुम्ही छळता. म्हणून माझी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणामध्ये तुम्ही हस्तक्षेप करा आणि इथलं खरं मूल्य काढा, जे बाजार मूल्य आहे आणि त्याचा 5 पट या शेतकऱ्यांना द्या तरच यांचं हे होईल. आणि कायदा सांगतो ना यांचं आधी पुनर्वसन करा ना तुम्ही आणि यांचं मूल्य यांना सांगा ना. डायरेक्ट यांच्या जमिनीमध्ये येऊन तुम्ही जर खोदकाम करत असाल, तुमच्या रस्त्याचे कामं सुरू करत असाल तर हा शेतकरी कधी होऊ देणार नाही. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे की नाशिकमधल्या रिंग रोडमध्ये किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध संताप आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिक रिंग रोड भूसंपादन, शेतकऱ्यांचा विरोध आणि अन्यायाविरुद्ध यल्गार पुकारण्यात आला. मंडळी नाशिक रिंग रोडमध्ये शेतकऱ्यांनी आक्रोश केलेला आणि संघर्ष करण्याची तयारी देखील दाखवली आहे. भूसंपादन कायदा 2013चं उल्लंघन झाल्याचं आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सविस्तर हा आढावा आपण या व्हिडिओमधनं पाहिलेला आहे. कायदेशीर आणि सामाजिक उल्लंघन यामध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे. 2013 कायद्याचा भंग झाला. शेतकऱ्यांची संमती आणि सामाजिक सुनावणी न घेता जमिनीचे संपादन, दडपशाही तसेच पोलीस प्रशासनाचा वापर करून शेतकऱ्यांवर दबाव आणि रात्रीच्या अंधारात काम सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जातं. जमिनीचं मूल्य निश्चित न करता आणि मोबदला न देता हे काम सुरू केलं असल्याचा आरोप या ठिकाणी झालेला आहे. तर मंडळी कुंभमेळा आणि या कुंभमेळ्यासाठी 32,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि यामध्ये तब्बल 20% कमिशन हे नेत्यांच्या खिशात जाणार आहे. तुम्ही शिवरायांच्या विचाराने राज्यकारभार पाहता आहात, मग शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला धक्का लावताना तुम्हाला लाज वाटत नाही का, असं विधान यावेळेस वक्त्यांनी केलेलं आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी रिंग रोडचा नकाशा हा बदलण्यात येतोय आणि रेडी रेकनर दरापेक्षा कमी मोबदला देऊन शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक केली जाते. मंडळी नाशिक जिल्ह्यातल्या गवळाणे आणि आंबेगाव या परिसरातील शेतकरी हे रिंग रोडसाठी होणाऱ्या सक्तीच्या भूसंपादनाच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत.
2013मध्ये भूसंपादन कायद्याचं 2013चा जो भूसंपादन कायदा आहे या कायद्याचं उल्लंघन करून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि योग्य मोबदला न देता जमिनी बळकावल्या जात असल्याचा गंभीर आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. प्रशासकीय हुकुमशाही या ठिकाणी सुरू असल्याचं मत या मंडळींनी व्यक्त केलं. रिंग रोडसाठी जमिनी संपादित करताना 2013च्या संपादन कायद्यातील तरतुदींना हरताळ फासला जातोय. नियमानुसार शेतकऱ्यांची लेखी परवानगी, सामाजिक सुनावणी आणि जमिनीचं योग्य मूल्य निर्धारण करणे अनिवार्य आहे. मात्र सध्या प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीनं काम रेटलं जातं आहे असं सांगितलं जातं. लोकशाहीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर पोलीस प्रशासनाचा वापर करून दबाव आणला जात असल्याचा संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. तर मंडळी, काय आहे 2013चा भूसंपादन कायदा आणि आत्ताचं वास्तव हे देखील थोडक्यात जाणून घेऊयात. तर शेतकऱ्यांची लेखी संमती अनिवार्य आहे. संमतीशिवाय बळजबरीनं ताबा या ठिकाणी घेतला जातो. दुसरा मुद्दा आहे सामाजिक परिणाम आणि सुनावणी. तर या ठिकाणी कोणतीही सुनावणी होत नाही आहे, बळजबरीनं हे सगळं काम सुरू असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. बाजारभावाप्रमाणे मोबदला देणं हे 2013च्या नियमात सांगितलं गेलं आहे. तर या ठिकाणी रेडी रेकनरच्या दरात आणि या जुन्या दराचा रेडी रेकनरच्या जुन्या दराचा वापर करून हा व्यवहार होतोय असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं आणि स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचा मोबदला अद्याप निश्चित झालेला नसताना कॉन्ट्रॅक्टर्सनी रात्रीच्या वेळी जमिनीतून माती काढण्याचं काम सुरू केलं. जेव्हा शेतकऱ्यांनी वर्क ऑर्डरची मागणी केली तेव्हा ती दाखवण्यात कॉन्ट्रॅक्टर अपयशी ठरले. तर धक्कादायक बाब म्हणजे पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या तक्रारी घ्यायला नकार देत आहे. उलट शेतकऱ्यांवरतीच गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जाते आणि या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे संगनमत करून हा सगळा गैरव्यवहार करतात, शेतकऱ्यांवर दबाव टाकतात असं या मंडळींचं म्हणणं आहे. मंडळी, कुंभमेळ्यासाठी आलेल्या 32,000 कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग केवळ टक्केवारीसाठी केला जात असल्याची गंभीर अशी टीका या ठिकाणी नागरिकांनी आणि वक्त्यांनी केलेली आहे. आमदारांना मिळणारा मोठा पगार, सोयीसुविधा हे सगळं असूनही विकास कामांमध्ये त्यांना 20% कमिशनची मागणी करण्यात येते. रिंग रोडचे कॉन्ट्रॅक्ट स्थानिक लोकांना न देता गुजरात, आंध्र प्रदेश अशा कंपन्यांना देण्यात येत आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात कट मिळवता येईल. तसेच काही राजकीय नेत्यांनी आधीच रिंग रोडच्या बाजूला जमिनी खरेदी करून ठेवल्या. त्यांच्या फायद्यासाठी ह्या जमिनी त्यांनी खरेदी करून ठेवल्या. रस्त्याचा नकाशा देखील या ठिकाणी बदलल्याचा संशय व्यक्त केला जातो. तर प्रत्यक्ष जमिनीचे व्यवहार हे 2 कोटी रुपयांपर्यंत होतात. सरकारी नोंद ही कागदावर केवळ 7 ते 10 लाख रुपये दाखवली जाते. तर सरकार 5 पट मोबदला देण्याचं आश्वासन देत आहे, पण ते केवळ कागदोपत्री आहे. रेडी रेकनर दरावर आधारित असल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे असं या ठिकाणी या मंडळींकडनं समोर येतं. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात मोठी तफावत आहे. जमिनीचे व्यवहार प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांनी होत असताना सरकारी दप्तरी मात्र ते अत्यंत कमी दराने नोंदवले जातात. प्रशासन याच कमी दराचा आधार घेऊन 5 पट मोबदला देण्याचं सांगतंय, पण जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत तोट्याचं असल्याचं समोर येतं. जोपर्यंत जमिनीचं मूल्य ठरत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा पवित्रा या काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला. तर मंडळी, कुंभमेळ्यासाठी आलेला हा जो निधी आहे तो 32,000 कोटी रुपयांचा आहे आणि यासाठी 20% कमिशन हे विकास कामांमध्ये मागितली जाणारी कथित टक्केवारी या ठिकाणी सांगण्यात आली आहे. तर आमदारांचा महिन्याचा पगार 3 लाख आहे. त्यांना वेगवेगळे भत्ते मिळतात, त्यांना मोबाईलचं देखील भत्ता मिळतो, ड्रायव्हरचा भत्ता मिळतो, ड्रायव्हरची पगार वेगळी दिली जाते. एवढं सगळं असतानाही हे आमदार खासदार हे 20% कमिशनसाठी हा सगळा घोळ घालतात असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. 2013चा जो भूसंपादन कायदा आहे आणि ज्याचं उल्लंघन या ठिकाणी होत असल्याचं प्रामुख्याने निदर्शनात आणून दिलं जात आहे. तर तहसीलदार साहेबांनी 3:30 वाजता दिलेली वेळ पाळून त्यांच्याशी चर्चा करावी. जर चर्चेतून समाधानकारक तोडगा निघाला नाही
तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छेडलं जाणार असं या मंडळींकडनं सांगितलं जातं. ज्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत केली नाही त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात प्रचार करू आणि त्यांना मतदान न करण्याचं आवाहन आम्ही जनतेला करू असं या ठिकाणच्या मंडळींचं म्हणणं आहे. रिंग रोड बाधित सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन कायदेशीर लढाईसाठी तयार राहिलं पाहिजे असं देखील या ठिकाणी सूर सगळ्यांकडनं उमटतो आहे. तर हा लढा केवळ जमिनीचा नसून तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या धोरणांचा निषेध या ठिकाणी केला जातो. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं नाशिकचा जो रिंग रोड होतोय आणि या रिंग रोडच्या आसपासची जी गावं आहेत या गावांमधल्या शेतकऱ्यांचं कशा पद्धतीनं पिळवणूक केली जाते याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्थानिक नागरिक आणि इतर नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपला निषेध व्यक्त करताना दिसतात. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.